7,000 रुपये 7,000 मधली दिले मध्ये केवढ्याला दिली? दिले 7,000 रुपये 7,000लाच दिली का? बरं आणि पलीकडली 11,000 11,000. किती महिन्याचे त्या दोन्ही? ही वर्षाचा ही वर्षाचा आहे बरं ही 1 वर्षाचा आहे म्हणते, ती वर्षाचा आहे म्हणते, ती पण वर्षाचा आहे म्हणते. ठीक आहे, मला मोबाईल नंबर द्या आपला. 76 80 97 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. या आकड्यामध्ये काय तर कमी करचाल घ्या आपण. ठीक आहे, तुम्ही बघून घ्या यांचे चेहरे वगैरे. तर ज्यांना कोणाला असे लहान रेड्या घ्यायचे झाले, आम्ही मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ती समोरचे मालक आहेत, आपण फोन करू शकता. 2 लाख किती वेंदा आहे? 1.5 लाख रुपये. सॉरी 1.5 लाख रुपये सांगितले मालकांनी. किती वेंदा ही? तिसऱ्यांदा आहे. खाली काय रेडा रेडी? बरं, साधारण येऊन किती दिवस झाले तिला? 5 तारखेला 1 महिना झाला. बरं, दुधाला किती चालू आहे आता? 12 ते 13 लिटर दूध आहे म्हणते. ठीक आहे, खाली रेड आहे का रेडी आहे म्हणलं? ठीक आहे, सोडायची काय सांगताय किंमत? व्यवहाराला काय तर पुढे मागं करचा. ठीक आहे, दोन्ही बी डोळे गारशी आहेत का? दोन्ही पण डोळे गारशी तिचे. ठीक आहे, दुधाला किती चालू आहे म्हणलं? 12-13 लिटर चालू आहे. दाताला कशी आता? जुळलेली आहे. बरं ठीक आहे, मोबाईल नंबर द्या असलं तर. 80 87 55 70 93 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अशी जर म्हैस कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 2.10 जरा वाढताय का? 2.10 सांगितली आहे. किती वेंदा ही? तिसऱ्यांदा आहे. 2.10 किंमत सांगितलेली आहे. 6 दात आहे. तरी दुसऱ्या वेळेला किती चालली आहे दुधाला? 11 लिटर चाललेली आहे. वेळेला साधारण किती टायमिंग येईल? 10 दिवस गेल का? आपण सांगायची किंमत सांगितली, सोडायची काय 1.5पर्यंत. त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहारात? एकच आहे का? एक विकली एक आहे. बरं ठीक आहे, मोबाईल नंबर द्या. 97 66 03 92 39 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. दाताला 6 दात आहे म्हणते. तर ज्यांना कोणाला अशी म्हैस घ्यायची झाली तिसऱ्या व्याताची, जातीला बी पक्की आहे म्हणते, तर ज्यांना कोणाला अशी म्हैस घ्यायची झाली आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकतो. 1,000 रुपये मालकांनी किंमत सांगितलेली आहे. खाली काय रेडा रेडी रेडी आहे का? खाली रेडी आहे, तुम्ही बघून घ्या. किती वेंदा ही? तिसरे वेद झालेले आहे. बरं, आता दुधाला किती चालू आहे काय? 9-10 दाताला कशी आता ही? जुळलेली आहे का? थोडं हिला मारताय का? माझी जरा मारते ना, जाऊ का? काच दाखवतो 1 मिनटं. मी थोडं चिखल झाला आहे तरी आपण शेतकऱ्यांना घर बसल्या दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, हिची सोडायची काय सांगताय फायनल? व्यवहाराला काय तर खर्च. बरं ठीक आहे, हिचं काय सांगते अलीकडलं? हिचं पण 1.10. ही किती वेंदा आहे? तिसऱ्यांदा आहे का? वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला? 9-10 दिवस. तरी दुसऱ्याला काही चालली आहे दुधाला? 4 चाललेली आहे. ठीक आहे, चालते. थोडं माग नाही करताय म्हणजे जरा जातो. हिचं बी आकडा काय तर व्यवहाराला करचाल पुढे मागं. दोन्ही डोळे गारशीत नाही जी? दोन्ही डोळे गारशीत हिची. मला मोबाईल नंबर द्या शेडची. 90 75 73 94 98 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. एक विलेली आणि एक गाभणमध्ये. तर ज्यांना कोणाला अशा खात्रीशीर म्हशी घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. केवढ्याला झाला? त्याच्या पडेलला 50ला झाला. पड्याला 50ला. त्याच्या पडेल नाही ते घेऊन गेले. ही घेऊन गेलीत का? बरं, हिचं काय झालं? 50ला झालाय का? किती वेंदा होती? तिसऱ्यांदा होती. 50,000ला झाला व्यवहार. ठीक आहे, चालते. आणि हिचं काय सांगते? सांगते 65. ही किती वेंदा आहे? बरं, दाताला कशी आहे आता? दाताला 6 दाते. वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला? 10 ते 12 दिवस गेले म्हणते. कास वगैरे बघून घ्या. पहिल्यावर लगेच चालली तरी ही 3 लिटर चाललेली. ठीक आहे, मला मोबाईल नंबर द्या आपला. 93 59 09 45 61 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अशा जर म्हशी घ्यायच्या झाल्या कोणाला तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. पलीकडली विकलेली आहे 50,000. ठीक आहे, पहिल्या रोमध्ये आहे का? तर मागणं मारतो कास वगैरे दाखव. पहिल्या रोमध्ये आहे. 90,000 रुपये मालकांनी किंमत सांगितली आहे. मार वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला? 15 दिवस घेईल का? ठीक आहे, सोडायची काय सांगतोय? सांगायची सांगितली 90.
70च्या आसपास किंवा एखादं 1-2 हजार रुपये वाढून आले तर द्यायचे. कुठलं गाव? कवठळी. शेतकरी का? ठीक आहे. मला मोबाईल नंबर द्या असला तर. 93 59 03 6004 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. शेतकरी ती ज्यांना कोणाला अशी पहिल्या रोमध्ये म्हैस घ्यायची झाली मग डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. बाजार कसा आहे? बरा आहे का? पाऊस पाणील्यामुळं पण बरं आहे. ठीक आहे. आहेत आपल्यापेक्षा आता सध्या 5 आहेत. सगळ्या गाभण आहेत ना? दोन्ही येलेले आहेत आणि बाकीच्या गाभण आहे म्हणतात. ठीक आहे. मी जरा कास वगैरे दाखवतो. ठीक आहे. बघून घ्या. किती वेळ त्याच्यात सगळ्या या? 2 पहिल्या वेताचे आहेत, 1 दुसऱ्या वेताचे, 2 तिसऱ्या वेताचे. दाताला साधारण कसे आहेत? दाताला 2 दात 4 दात काय जुळले. 2 दात 4 दात काय जुळलेले आहेत? काय साधारण किमती काय आहेत? हां बरं. रेंज काय चालू आहेत साधारण? 70-75 आज बरं 70-75 लाख 80 मध्ये. ठीक आहे. चालते. मला मोबाईल नंबर द्या. काय म्हणताय? बरं ठीक आहे. मला मोबाईल नंबर द्या. 90 67 22 33 37. आता या ज्या किमती सांगितलेल्या त्या किमतीमध्ये चढ उतार होईल की काहीतरी? किमती ज्या सांगितलेल्या आहेत त्या किमतीमध्ये आकडा काय तर कमी करचाल की आपण? कमी आकडा काय तर कमी जास्त करतो म्हणलेत मालक. तर ज्यांना कोणाला अशा या शेंगाळूमध्ये म्हशी घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 1.25 लाख. किती वेंदा आहे? दुसऱ्यांदा आहे. दाताला 6 दात आहे. दाताला 6 दात आहे. दुसऱ्यांदा आहे. पहिल्या रोला किती चालली तरी? 4 लिटर चालली. आता वेळेला साधारण किती टायमिंग आहे? 12-13 दिवस टायमिंग. 12-13 दिवस गेल का? आणि ही अलीकडली काय सांगताय? पहिला रोज 4 दात आहे. हिची 1.25 लाख. पहिला रोज 4 दात आहे. हिची 1.25 लाख रुपये सांगितलेली आहे. हिला वेळेला साधारण 11 दिवस टायमिंग आहे. 10-11 दिवस गेल का? पहिला रोज गेल. आता या ज्या किमती तुम्ही सांगितलेल्या आहेत या किमतीत काय तर कमी जास्त करून देऊयात समोर. रेड आपलाच आहे का? हो रेडा बी आपला. रेड्याची काय सांगताय? 30,000 रुपये. 30,000 का? किती महिन्याचा आहे? वर्षाचं काही? 6 वर्षाचा आहे. रेडा या मालकांचाच आहे आणि 30,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. तर व्यवहारामध्ये काय तर करतात पुढं? ठीक आहे. मला मोबाईल नंबर द्या आपला. 97 67 55 13 34 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. 2 म्हशी आणि हा रेडा या मालकांचाच आहे. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 1.10 सांगितलं की 1.10. किती वेंदा ही? दुसऱ्यांदा आहे. चेहरा इकडे कर. चेहरा दुसऱ्यांदा आहे. दाताला कशी आता ते? 6 दात आहे. पहिल्या रोला किती चालली दुधाला तरी? 4 चालले. 4 चाललेली. बरं सोडायची किंमत काय सांगताय? सांगितली 95 आले तर सोडचा. व्याला साधारण किती टायमिंग आहे? 8-10 दिवस गेले का? दाताला कशी आहे म्हणलं? 6 दाती. ठीक आहे. मला मोबाईल नंबर द्या. 63 60 17 68 74 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अशी जर रिंगवाली म्हैस कोणाला घ्यायची झाली तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. 90. आणि पलीकडली? 90. बरं. किती वेळ त्याच्यात दोन्ही? दुसऱ्या व्याताचे आहेत. ठीक आहे. जरा मार मागणं मार. दोन्हीला पण मार. फिरू दे जागेवर. पहिल्या रोला काही चालत रे दुधाला? पहिल्या रोला काही चालत दुधाला? हे हा 7 चाललेले आहेत का? कास वगैरे बघून घ्या. थोडी जरा अडचण व्हायला लागली आहे. कास वगैरे बघून घ्या. ठीक आहे. मला सोडायची किमती काय सांगतो याची सांगितली कमी जास्त व्यवहारला करचाल. ठीक आहे. दाताला कशात म्हणला? 6 दात आहे. पलीकडली 7 दात आणि 84. व्याला साधारण किती टायमिंग आहे? 7-8 दिवस आणि ही 15 दिवस गेली. ठीक आहे. मला मोबाईल नंबर दे तुझा. 72 49 58 13 92 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अशा पद्धतीचे जर म्हशी कोणाला घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. सांगतोय वैभवजी 85. किती वेंदा ही? दुसऱ्यांदा. दाताला कशी? 84. पहिल्या रोला काही चालले दुधाला तरी? चेहरा इकडे कर दादा. 4 4.5 4 4.5. ए त्याला सांगते इकडे कर चेहरा बघून घ्या. 4 4.5 चाललेली आहे का? थांबव जागेवर. सोडायची किंमत काय सांगतोय? बरं ठीक आहे. मोबाईल नंबर दे मला. 72 49 58 13 92 वर जरा तिकडे.
मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अशी जर या खात्रीशीर म्हशी घ्यायची झाल्या शेंगाळूमध्ये डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. एक 10 किती वेळा ही दुसऱ्या वेताला चेहरा इकडे करता आता दुसऱ्या वेताला आहे. पहिल्यावर लगेच चालेल दुधाला तरी 8 लिटर चालेल. बरं 8 लिटर चालेल. व्याला साधारण किती टायमिंग आहे? 10-15 दिवसात 10 ते 15 दिवस गेली का? सांगायची किंमत काय सांगते? सोडायची सोडायचे. हां फायनल किंमत काय सांगतोय? 95. त्याच्यातमध्ये काय होईल व्यवहारात? बरं ठीक आहे. मला मोबाईल नंबर देतो 9380 1196 76. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अशा जर रिंगवाल्या म्हशी घ्यायच्या झाल्या खात्रीशीर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. एक 10 किती वेळा ही दुसऱ्यांदा आहे. मालकांनी एक 10 किंमत सांगितली. असं वगैरे बघून घ्या. पहिल्या रोल लगेच चालेल दुधाला 14 लिटर चाललेले. दाताला कशी आहे आता? कडतात का ते? सोडायची काय सांगताय? सांगायची सांगितली किंमत 1.5 पर्यंत सोडचाल. ठीक आहे. मला मोबाईल नंबर द्या असला तर 88 56 87 69 78. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. बघून घ्या म्हैस. तर ज्यांना कोणाला अशी म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता.